श्री स्वामी समर्थ। मी आज तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराज कुठून आणि कसे आलेत याची थोडी माहिती सांगणार आहे। श्री स्वामी समर्थ हे सर्वांनाच माहिती आहे, त्यांच्या लीला देखील आपल्याला माहिती आहेत, पण ते कसे आलेत आणि कुठून हे आता जाणून घेऊया। श्री स्वामी समर्थ श्री नरसिंह सरस्वती हेच नंतर स्वामी समर्थ झालेत। अशीच आपणा सर्वांची माहिती आहे, त्यांनी शैलयात्रेच्या निमित्ताने कर्दळी वनात अदृश्य झाले आणि त्यांनी 300 वर्ष तपश्चर्या केली। तसेच स्वामी समर्थ हे दत्त महाराजांचे तिसरे अवतार आहेत, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे। आंध्र प्रदेशात श्रीशैल्यम येथे कर्दळी वनात प्रकट झाले। महाराजांनी जास्तीत जास्त अक्कलकोट येथे खूप काळ वास्तव केलं। अक्कलकोट येथे प्रथम येऊन खंडोबा कट्ट्यावर आपले स्थान मांडले। ज्या भक्तांनी ज्या दृष्टीने पाहिले त्यांना त्यांच्या पद्धतीने त्यांनी त्यांचे अनुभव दिलेत। एकदा एका भक्ताला तुळजापूर येथे जायचे होते आणि भगवंताचे दर्शन घ्यायचे होते। ते शक्य न झाल्यामुळे ते महाराजांना समजले व महाराजांनी साडी परिधान करून भक्तास दर्शन दिले, म्हणून महाराज साडीत सुद्धा दिसतात अक्कलकोट येथे। तसेच महाराजांनी पुढे अक्कलकोट येथे अनेक भक्तांना अनेक प्रकारच्या लीला दाखवल्यात आणि पुढे ते त्यांचे दुसरे रूप म्हणून शिर्डीत साईबाबांच्या रूपात आले। त्यांनी अक्कलकोट येथेच जास्तीत जास्त आयुष्य काढले व तेथे समाधी सुद्धा घेतली। आजही संपूर्ण अक्कलकोट हे स्वामीमय आहे। अशा या माझ्या श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा त्रिवार मुजरा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।